आणि आता बातमी हवामानासंदर्भातली मान्सूनची खबर समोर आलेली आहे। नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी संपूर्ण अंदमान व्यापलेला आहे। मौसमी वारे आता अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात दाखल झालेत। हवामान विभागानुसार मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे। 5 जूनच्या सुमारास पाऊस गोवा आणि तळ कोकणात एंट्री करेल, तर 10 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आता बातमी अवकाळी पावसासंदर्भातली। पुण्यासह कोल्हापूर साताराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। नाशिक जळगाव नगरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून मुंबईसह ठाणे पालघरलाही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। ऑरेंज अलर्ट दिया हुआ है कोंकण एंड गोवा के लिए। इसके साथ जो 21 या 22 तारीख को थोड़ा एक्सट्रीमली हेवी रेनफॉल भी होने का संभावना है। महाराष्ट्र में मध्य महाराष्ट्र के लिए ऑरेंज अलर्ट दिया हुआ है। और हम पुणे के बारे में बात करेंगे तो पुणे के लिए हम कल यानी 20 तारीख के लिए पुणे सिटी के लिए स्पेशली वी आर गिविंग ऑरेंज अलर्ट फोरकास्ट किया है। अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील शेतीतील पिकांना मोठा फटका बसलाय। अमरावतीच्या वरुड, मोर्शी, अंजनगाव, सुरजी, धारणी तालुक्यासह इतर भागात वादळी वाऱ्यामुळे पाऊस झाला। पावसाचा संत्रा बाग, ज्वारी आणि भाजीपाल्याला सुद्धा मोठा फटका बसलाय। अनेकांच्या घराचं नुकसान झालंय, तर अनेक ठिकाणी वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झालेला आहे। आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे 12 दिवसांमध्ये 5,500 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये अजूनही दररोज अवकाळी पाऊस बरसतो, त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। सर्वाधिक फटका कांदा, भाजीपाला, आंबा पिकाला बसलाय। द्राक्षाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। पुण्यामध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। दरम्यान अवघ्या तासाभर आलेल्या पावसामुळे अवकाळी पावसामुळे पुणे विमानतळावर सुद्धा पाणी तुंबल्याचं दिसतंय। विमानतळाच्या एक्झिट गेटजवळ पाणी तुंबलं असून प्रशासनाच्या मान्सून पूर्व तयारीवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। पुण्याच्या हडपसर, कात्रज भागामध्ये पाणी साचल्याचं दृश्य दिसतंय। अवघा काही वेळ अवकाळी पाऊस बरसला, पण अनेक भागामध्ये पाणी साचल्याचं दृश्य समोर आलं। रस्ते, भाजी मंडई जलमय झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान यामुळे आता पुन्हा पुणे पालिकेच्या मान्सून पूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। जुन्नर तालुक्यासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्याने घरांवरील पत्रे उडाले। अवकाळी पावसामुळे टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पिकाचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। हवामान विभागाकडून पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आतापर्यंत माझे लाखो रुपये भांडवल गेलेले आहे याच्यासाठी, आणि हे अपूर्ण रस्त्याचं काम राहिल्यामुळं इथपर्यंत या निराश वाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपून काढलाय। सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे उन्हाळी पिकं, आंबा, मोसंबीच्या बागांचं नुकसान झालं। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पाणी झालेलं आहे। नाशिकच्या येवला शहरात जोरदार अवकाळी पाऊस झाला। वादळी वाऱ्याने येवला कोपरगाव महामार्गावर झाड उन्मळून पडलं।
काही ठिकाणी काही काळ वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती, तर शहरामध्ये देखील काही ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अवकाळी पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यानं झाडं उन्मळून पडलेली आहे, तर घरांवरील पत्रे देखील उडालेले आहेत. साकुरी गावातील वडाचं झाड मंदिरावर कोसळलं आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची सुद्धा चांगलीच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने सोलापुरात कहर केलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 240 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं असून जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, सांगोला या तालुक्याला झोडपलंय. नुकसान झालेल्या पिकांमध्ये केळी, आंबा, पालेभाज्या यांचा समावेश असून पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये अनेक भागात जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे केळीबाग भुईसपाट झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. करमाळ्याच्या जिंती परिसरामध्ये केळीबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडला. तब्बल 110 मिमीपेक्षा जास्त पावसानं रस्ते आणि घरं पाण्याखाली गेली. अनेक भागामध्ये वाहनं पाण्याखाली गेली. लोकांना तुंबलेल्या पाण्यातून बाहेर काढावं लागलं. बंगळुरूच्या महादेवपुरा भागामध्ये भिंत कोसळल्याने एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला. बचाव पथकानं सांगितलं की काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर भिंतीचा पाया कमकुवत झाला होता, ज्यामुळे दुर्घटना घडलेली.